आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर आहेत। माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर हे गैरहजर असल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली। पुढच्या बैठकीमध्ये माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चिपळूण दौऱ्यात प्रसिद्ध देवस्थान परशुराम दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी गांधारेश्वर इथं महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी मुंबईत काय कामं केली ते सांगा अशी सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती। यावर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी प्रत्युत्तर दिले। मुंबई बदलायची असेल तर घोषणा पुरेशा नसतात हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दाखवून दिले असे चित्रेंनी म्हटलंय। संजय राऊतांना ठाकरे गटात कुणी विचारत नाही। भारत आणि अमेरिकेतील करारामुळे टॅरिफ कमी झाले। संजय राऊत हे राहुल गांधींचे गुलाम झाले तशी घणाघाती टीका भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली। दुबईमधून नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनासाठी आलेल्या मराठी बांधवांनी काळजी करू नये। मंत्री उदय सामंत यांनी विदेशातून आलेल्या मराठी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। विवेक कोल्हेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे इफ्कोचे जनरल बॉडी सदस्य आणि संचालक पद मिळवलं असा गंभीर आरोप नकुल कडूंनी केलाय। यामुळे भाजपचे विवेक कोल्हेंच्या इफ्कोच्या संचालक पदावरून मोठा वाद निर्माण झालाय। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली बैठक पार पडली। तर पदाधिकारी निवडीनंतर कार्यकारिणीच्या कामकाजासह पक्षाची ध्येयधोरणं आणि इतर बाबींवर चर्चा होईल। ठाकरे गटाचे उपनेते सचिन विक्रमराव घायाळ यांच्या विरोधात पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरेश काकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्जाची रक्कम 16,62,00,000 रुपयांचा अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सभापती उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झालाय। जिल्ह्यातील सर्व 9 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी 10 मार्चला विशेष सभा आयोजित करण्यात आली। सभापती आणि उपसभापती पदासाठीचे नामांकन पत्र सभेच्या वेळी 2 तास आधी स्वीकारले जाते। सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी अडून बसल्याचं दिसतंय। जो पक्ष 6 वर्षासाठी अध्यक्षपद देईल त्यालाच आमचा पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादीने स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापल्याचं दिसतंय।